नमस्कार मंडळी, गावठी क्रिएटर्समध्ये तुम्हा लोकांचं सहर्ष स्वागत. मी अंकुश आणि आज मी आलेलो आहे आमच्या गावच्या नर्सरीमध्ये. तर इथं मी फिरण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला पण थोडासा निसर्ग दाखवावा या उद्देशानं हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही आहे शिवलिंगी. ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. हा वेल परसदारामध्ये, जंगलात, कुंपणावर कुठेही आढळतो आणि हे फळ जे आहे हे चवीसाठी एकदम कडू असते. तर खुमटिया डेबबर्मा नावाच्या चायनीज व्यक्तीनं आपल्या लेखनामध्ये असा उल्लेख केला आहे की या फळाचा डायबिटीजच्या उपचारामध्ये उपयोग होतो. या फळाच्या बिया जर पाहिल्या आपण तर महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या या बिया असतात. मित्रांनो, ही आहे सोलॅनम व्हायलेसियम, म्हणजेच गावकरी लोक हिला चिचोरटी असं म्हणतात. गावाकडील लोक ह्या फळाचा ठेचा करून खातात आणि ह्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म पण भरपूर सारे आहेत. मित्रांनो, ह्या फुलाबद्दल मला फारसं काही माहिती नाही आहे, पण याला लाल पोंगळी असं म्हणतात. कॅलिअँड्रा ग्रँडिफ्लोरा नावाचं हे फुलझाड. अतिशय सुंदर अशी लाल फडक फुलं येतात या झाडाला आणि सध्या तर हे जंगलामध्ये असल्यामुळं छोट्या छोट्या ज्या चिमण्या आहेत त्या इथं येऊन त्यामधील मधाचा आस्वाद घेतात. मित्रांनो, ही आहे फर्न नावाची वनस्पती. फोटोग्राफर लोक या वनस्पती जवळ येऊन फोटो वगैरे काढतात, क्रिएटिव्ह फोटोग्राफी करतात. खरं तर या वनस्पतीला कोणत्याही प्रकारची फुलं येत नाहीत किंवा फळं येत नाहीत. मी जवळ आलो आणि पाहतो तर या वनस्पती या पानाच्या खालील बाजूला एका कोळ्यानं जाळं विणलेलं आहे आणि तो कोळी अतिशय छोटासा आहे आणि तो एकटाच त्या जाळ्यामध्ये नसून त्याची पिलं सुद्धा मला इथं बघायला मिळाली. तर मंडळी, ज्याला 8 पाय आणि 8 डोळे असतात असा हा कोळी आता मी तुम्हाला दाखवतोय. तो जाळं विणून कशा प्रकारे या परिसरात राहतो ते तुम्हाला मी दाखवतोय. मित्रांनो, ही तर बसली पण ती का उडून जात नाही मला का माहीत नाही आहे, पण ती गपचूप एकटी बसलेली आहे. बहुतेक तिचं घरटं आणि पिल्ली वगैरे या ठिकाणी असावीत असं मला वाटतंय. थोडीशी आजारी पण वाटते ती. तर ही चिमणी आता आपण पाहिली इथं बसलेली मित्रांनो झाडीमध्ये, आणि ती शांतपणे मी तिला टिपलं आणि नंतर थोडंसं जवळ गेलो तर ती उडून गेली. या निसर्गामध्ये वेळ घालवण्यासाठी मला खूप बरं वाटतं.
मित्रांनो, ही आहे ग्लोमिरिस प्रजाती. ही पिल मिलीपीडची एक वंशज आहे जी ग्लोमेरिडे कुटुंबांशी संबंधित आहे, म्हणजेच वानिकिडा, गोम यांच्यापैकी एक. याला आपण सहस्त्रपाद असेही म्हणू शकतो. सहस्त्रपाद म्हणजे वानिकिडा वगैरे अशापैकी येतात. पण मला आश्चर्य वाटते की डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा हा मला पाहायला मिळाला. तर तुम्हाला या किड्याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.